नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती झाली। वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला। 40 जणांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गोधनी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये गळती लागली तर 4 ते 5 जणांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। परिसरातील नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले। नागपूरच्या गोधनी नगरपंचायतमध्ये गॅस गळतीचा प्रकार समोर आलेला, मध्यरात्रीच्या सुमारास प्रकार समोर आलेला होता। नागपूरच्या या शहरालगत असलेला म्हणजेच निमशहरी भाग म्हणता येईल या गोधनी नगरपंचायतमध्ये जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आहे। त्या जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पामधून गॅस गळती झालेली आहे आणि एनडीआरएफचे जवान सोबतच नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि मानकापूर पोलिसांचा स्टाफ देखील इथे आलेला आहे। आपल्या सोबत आहेत सर इकडचे मानकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत कळसेकर सर। सर काय नेमकी स्थिती आहे, कधी माहिती मिळाली होती, सध्याची परिस्थिती काय आहे? रात्री सुमारे 1 वाजताच्या दरम्यानची अंदाजे घटना आहे। या ठिकाणी जो जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या केंद्रामध्ये वायू गळती, क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना समजली। तात्काळ पोलीस स्टाफ हा बऱ्यापैकी घटनास्थळी पोहोचलेला होता। काही लोक श्वसनाच्या त्रासामुळे इकडे तिकडे जाताना दिसले। त्यांना काही लोकही स्वतःच्या वाहनाने वैद्यकीय उपचारासाठी गेलेले होते आणि बऱ्याच लोकांना पोलिसांनी त्यांची वेगवेगळी वाहने बोलून, अँब्युलन्स बोलून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात माननीय वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफ, त्याच्यानंतर अग्निशमन दल, नवी मुंबई महानगरपालिकेचं आणि ओसीडब्ल्यू यांची फार टेक्निकल मदत झाली। या सगळ्या यंत्रणा इथं आल्या आणि त्यांनी जॉईंट ऑपरेशन करून साधारणपणे रात्रीपासून आतापर्यंत 3 वेळा ते त्या प्लांटमध्ये जाऊन तो क्लोरीन वायू न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करत आहेत। रात्रीच या ठिकाणी संपूर्ण पोलीस यंत्रणेनं या ठिकाणचे जे साधारणपणे 200 मीटर परिसरातले सगळे नागरिक होते त्यांना त्यांची घरं बंद करून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलेले आहे। आतापर्यंत अंदाजे 40 लोक ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्यात 2 ते 3 ही आयसीयू मध्ये आहेत आणि 12 लोक जवळपास ही उपचार करून डिस्चार्ज झालेली एवढी सध्या माहिती आहे। अजूनही आपण आता हा एरिया नो मॅन्स लँड केलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील लोकांना आवाहन आहे की इकडे विनाकारण येऊ नका। ज्या पोलीस मदत करणाऱ्या यंत्रणांच्या गाड्या आहेत त्यांना येऊ द्या आणि 11 वाजेपर्यंत आपल्याला वेळ लागणार आहे। गळती बंद झाली, गळती बऱ्यापैकी थांबवण्यात यश आलेलं आहे पण संपूर्णपणे थांबलेली नाही। काही श्वानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे? एक डॉग दगावल्याचं प्राथमिक माहिती होती, त्याच्या व्यतिरिक्त माहिती उपलब्ध नाहीये। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।